स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानम् गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, जोग महाराज की जय। अलंकापुरीच रम्य दिव्य सिंहासन, जवळून वाहणारी इंद्रायणी माता, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, परम पावन पवित्र असणारी माऊलींची समाधी, त्या समाधीतून निघणारा एक एक दिव्य किरण साधकाच्या हृदयाचा ठाव घेऊन साधकाचं अंतकरण पवित्र बनवतो। अशा दिव्य किरणांना वंदन करून भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कथेला सुरुवात करतो। त्या पांडुरंग परमात्म्याच्या गुणकथेचा विचार, ती चर्चा आज आपण आजच्या भागात पाहणार आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण मोठ्या प्रसन्न अंतकरणाने ही कथा ऐकत आहात। ब्रह्ममुहूर्त ही वारकऱ्याची अत्यंत आवडती वेळ आहे। वारकऱ्यांची सकाळ ही भगवंताच्या भजनानेच होते। पांडुरंगाच्या विठुरायाच्या
नामगजराने नामकथेनच होऊ शकते. जुनी लोक आपली ना पहाटे उठायची बरं का, पहाटे. मी एकाला विचारलं आत्ता का, म्हटलं पाठ माहिती का? हो म्हटले महाराज माहिती आहे. म्हटलं कधी होते? म्हणे 9:30 वाजता. काय पहाटेचा टाइम आहे? ज्याला यशाचं शिखर बघायचंय ना त्याच्यासाठी पहाट महत्वाची असते. बघा आपण जेवढी लोक आज आपल्याला यशस्वी दिसतील, पहाट, कारण त्या काळामध्ये केलेली संध्या, मिळवलेलं ज्ञान, केलेला अभ्यास हा तुमच्या बुद्धिकोशामध्ये परफेक्ट बसतो. पण आमचा वारकरी पहाटे सुरू होतो भगवंताची कथा करायला. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची साऊली, येई धावुनी स्मरताची, पंढरपुरी जे भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. वारकऱ्यांची पहाट सुरू होते महाराज. ज्याची सुरुवात भगवंताच्या भजनाने होते त्याचा शेवट भगवत चिंतनाने का होऊ नये? पहाटे उठून माझा वारकरी भगवंताचं भजन करतो, चिंतन करतो. माझ्या प्रिय श्रोत्यांना माझ्या पांडुरंगाची ही कथा ऐकत असताना नम्रतेची विनंती असेल, खरोखर आपल्या वारकरी संतांनी किती गोड या भगवंताची कथा आपल्या प्रमाणांनी गुंफलेली आहे, किती गोड गायलेली हो. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. काही शब्द आहे संतांचे. फक्त श्रवण करताना ना प्रेमाने श्रद्धेने ऐका. ती कथा आपल्याला आल्हाददायक सुख देते, समाधान देते. काही काहींचं श्रवण इतकं गोड असतं महाराज, इतकं गोड असतं ना. जसा ज्ञानेश्वरीचा श्रोता हा अर्जुन आहे, अर्जुनासारखा श्रोता नाही. काही काही लोकांचा उद्धार ऐकून झालेला आहे श्रवणाने, भगवंताच्या गुण श्रवणाने. श्रवणे कीर्तने झाले ते पावन पावन. कोण कोण? सनकादिक जान परमभक्त परमभक्त. श्रवण म्हणजे एका भागवत कथेमध्ये ना महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उखळाला बांधलं आणि वेळ संपली म्हणून कथाकारांनी ती कथा संपवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा कथा सुरू झाली ना, एक माऊली अशी कथेत बसली होती. ती बाई म्हणली, महाराज कथा सुरू करताना अगोदर कृष्णाला उखळाचं सोडा, माझा जीव कासावीस होतो, मला झोप येत नाही. काही श्रवण आहे महाराज, काय तल्लीनता आहे. काल तुम्ही कथेत कृष्णाला बांधलं ना, पहिलं त्याला सोडा, मला झोप लागत नाही. आहा, काय भक्ती मृदू बनवते, कोमल बनवते अंतःकरणाला. तुम्ही काल त्याला बांधलं ना, सोडून द्या पटकन. ही श्रवण भक्ती आहे हो. म्हणून आपण ज्या मालिकेत ऐकत आहात तो सुद्धा श्रवण भक्तीचा नवा अध्याय आहे. त्यामुळे भक्ती, पहिली भक्ती श्रवण आहे. ती ऐकत असताना, विठोबाची कथा ऐकताना फार प्रेम असावं त्या कथेवर महाराज, फार प्रेमाने ऐकावं. आणि म्हणून आज त्या श्रवणात भगवंताच्या गुणलीलेंचं वर्णन आपण पाहतो. अनंत गुण आहेत परमात्म्याचे, अनंत नाम आहेत, अनंत रूप आहेत, अनंत गुण आहेत.
अनंत म्हणती माझी आ स्वामी ते, अनंत गुण त्याते म्हणून या. अनंत गुण आहेत त्याचे, आणि त्या भगवंताच्या गुणांचं चिंतन, गुणानुवाद मी अखंड गाईन देवा, एवढी माझ्यावर कृपा कर. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी. बाप रखुमा देवी वरुण खुन बाणारी कैसे. हरी बोल. बाप रखुमा देवी वरुण खुन बाणारी कैसे. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माय देवांचा देव. वा. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यास. अनंत रूपांनी नटलेला, अनंत गुणांनी, अनंत नामांनी नटलेला जो परमात्मा आहे, त्याची लीला अनंत आहेत, अनंत लीला आहे. आणि म्हणून त्याच्या अशा अनंत गुणांचं वर्णन, त्याच्या गुणांचं गायन संत महात्मे मोठ्या प्रेमाने करतात, आवडीने करतात. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. त्यामुळे कोणाचेही गुण गोडवे गाण्यापेक्षा महाराज गायचे ना, तर त्याचे गायचे. विठोबाचे कीर्ती गाता, विठोबाची कीर्ती. विठोबाचे गीती गाता, विठोबाचे गीती. महापात के जळते अनेकने नोबा साधन. वा. अनेकने नोबा साधन. अनेकने नोबा साधन. अनंत गुणांनी नटलेला हा भगवान श्री परमात्मा त्याच्या गुणगानाने अनेक पापाची निवृत्ती होऊ शकते. आणि म्हणून त्याच्या गुणलीला अत्यंत गोड आहे. भगवंताची शक्ती मुळातच कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे ना. परमात्मा करू शकत नाही अशी या जगातली गोष्टच नाही महाराज. काय करू शकत नाही ईश्वर. आणि जे सामर्थ्य त्याचं आहे ते त्याने त्याच्या भक्तांना दिलं. ही पण गुण लीला आहे देवाची. काय विठोबाच्या गुणांचं वर्णन करावं. कर्तुम शक्ती हा ईश्वराचा प्रसाद भगवंताने संतांनाही दिलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहितात. ही कर्तुम शक्ती आहे. आपलं 16वं वर्ष बघा ना, काय जीवन असेल माऊलींच. ज्ञानेश्वरी लिहावी. जगातले मोठे मोठे तत्ववेत्ते थक्क व्हावेत असे शब्द आहेत माऊलींचे. 7 समुद्राच्या पलीकडची माणसं माझीच आहेत हे तत्वज्ञान. जगातले सगळ्यात मोठे फिलॉसॉफर माऊली आहेत, ज्ञानोबा आहेत. 56 भाषा एकत्र करून काय अंतकरण असेल माऊलींच. कर्तुम शक्ती. पण महाराष्ट्रातल्या माणसाने कर्तुम शक्ती असलेल्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, वाचली पाहिजे. त्याच्याशिवाय मरू नये वाचल्याशिवाय. जगातल्या मोठमोठ्या कादंबऱ्या आहेत, पुस्तकं आहेत, इतर वाङ्मय, हरकत नाही वाचावं तुम्ही. पण कधीतरी माऊलींच्या ज्ञानेश्वरीचाही विचार करावा. काय नेमकी ज्ञानेश्वरी आहे. वयाच्या 16व्या वर्षी काय तेज असेल माऊलींचं, काय देखणेपणा असेल त्या शब्दांमध्ये. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. कर्तुम शक्ती माऊलींची ज्ञानेश्वरी. कर्तुम शक्ती. काय भगवान श्री परमात्म्याची शक्ती असेल महाराज. समुद्राच्या काठी एक वयोवृद्ध म्हातारे ग्रस्त तपश्चर्या करण्याच्या निमित्ताने भगवान श्री परमात्म्याच्या श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करू लागले. आणि ती श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करत असताना एक सुशिक्षित तरुण त्यांच्या पुढे आला. त्याने बघितलं त्या वृद्ध ग्रस्थांकडे. रेशमी वस्त्रामध्ये गीता वाचत बसलेले होते. त्या सुशिक्षित ग्रस्थांनी पाहिलं आणि म्हटले, बसा वाचत गीता.
हे गीता ज्ञानेश्वरी वाचा, काही होणार नाही आणि जगाला काही होणार नाही, काही फरक पडणार नाही. जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे चाललात ते बघा. ते वारकरी साधे ग्रहस्थ होते ना, दिसायला सामान्य होते. ते स्मित हास्य केलं त्यांनी आणि नुसतं आपल्या रेशमी वस्त्रामध्ये त्यांनी गीता गुंडाळली आणि नुसतं उठून उभा राहिले. आणि उठून उभा राहिल्याबरोबर 4 कमांडो त्यांच्या 4 बाजूला आले. तो ग्रहस्थ चाचरला. कोण असतील हे ग्रहस्थ, काय प्रकार असेल हा, विचार करू लागला. आणि त्या म्हाताऱ्या बाबांनी विचारलं, का रे बाबा, काय करतो तू? काही व्यवसाय करतो, काही नोकरी धंदा करतो? मोठ्या अभिमानाने त्याने सांगितलं, म्हटले मी कंपनीमध्ये संशोधक म्हणून काम करतो. त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा हसमीत हास्य केलं आणि असा हात केल्याबरोबर एक लाल दिव्याची कार गाडी त्यांच्या जवळ आली. शिपाई गाडीचा दरवाजा उघडतो. त्या ग्रहस्थांनी श्रीमद भगवद्गीता गाडीमध्ये ठेवली आणि गाडी जेव्हा बसायचं होतं तेव्हा त्या तरुणाच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला सांगितलं, बाबा, ज्या रिसर्च कंपनीमध्ये तू संशोधक म्हणून काम करतो ना, त्या कंपनीचा मालक मी आहे. त्या कंपनीचा मालक मी आहे आणि अशा 30 कंपन्याचा मालक आहे मी. आणि त्यांचं नाव होतं डॉक्टर विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाईंनी सांगितलं, म्हटलं, बाबा, या कंपन्यांना बनवणारा मी आहे, पण मला बनवणारी श्रीमद भगवद्गीता आहे. एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव, एकम मंत्रस्तस्य नामानी यानी कर्माप्यक्कम तस्य देवस्य सेवा. गीतेसारखं शास्त्र नाही, मला तिने बनवलंय. वाचणारी माणसं काय लहान होती? लोकमान्य टिळक श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरीची पारायण करणारे होते. न्यायमूर्ती रानडे असतील, रवींद्रनाथ टागोरजी असतील, महात्मा गांधी असतील, या बड्या बड्या हस्ती सुद्धा भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीचं चिंतन करत होते. हा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी केवढा मोठा भगवंताच्या गुणलीलेचा आस्वाद आहे. त्यांनी निर्माण केलेली ही वाङ्मयी, ती त्याची गुणमयी लीला आपण बघितली पाहिजे. नेमकं काय त्याच्यामध्ये? बाप बाप ग्रंथ गीता जो, वेदी प्रतिपाद्य देवता, तो स्वय श्रीकृष्ण वक्ता. ज्या ग्रंथाचा वक्ता स्वतंत्र भगवंत आहे. आणि जर भगवंताची कर्तुम शक्ती ती असेल तर संतांनाही दिलेली शक्ती तीच आहे ना. म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी निर्माण करावी, कर्तुम शक्ती. माऊलींनी रेडा बोलावा, रेडा बोलवावा, ही माऊलींची अकर्तुम शक्ती. ज्ञानोबरांनी भिंत चालवली, ही माऊलींची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. संत चमत्काराला मान्यता नाही देत. चमत्कार हा संतांचा विषय नाहीये. पण समाजाच्या काही गोष्टी अशा असतात, चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाहीत. साधूला जगाचं कल्याण अपेक्षित असतं, ते साधनेतून असतं, ते कष्टातून अभ्यासातून संत शिकवतात. पण लोकांना कळत नाही म्हणून नाईलाजाने त्या गोष्टी संतांच्या पुढे आलेल्या आहेत. आणि म्हणून परमात्म्याने त्याचे हे गुण आपल्या संतांना दिले. भगवंत देण्याच्या बाबतीत काही कसूर ठेवत नाहीत. परमात्म्याचे अनंत जे गुण सांगितले गेले त्याच्यातल्या मुख्य गुणांचं चिंतन ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत केलंय. का माझ्या विठोबाचे गुण नेमके कोण आहेत? ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती जेथ. भगवंताचे मुख्य 6 गुण सांगितलेत माऊलींनी. षडगुण ऐश्वर्य संपन्न, षडगुण ऐश्वर्य संपन्न, एका भगवंताचे जाण, एका भगवंताचे जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण.
षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण. 6 गुणांनी परमात्मा युक्त आहे. 6 गुणांनी. हे 6 गुण जगात कुठेही बघायला मिळत नाहीत. तेवढे गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत, माझ्या विठोबाच्या ठिकाणी आहेत. ऐका, यश भगवंताचा पहिला गुण आहे, यश. महाराज त्याच्या नामाचं गुणाचं चिंतन करणारा कधी अपयश येऊ शकत नाही. त्याला त्याचा गुण आहे यश. आणि तो पहिला जो गुण आहे ना महाराज, तो त्याने बहाल केलेला आहे, तो हनुमंतरायाला. माझ्या विठोबाने दिलाय तो गुण त्याला. ऐका, यश. म्हणून एकंदरीत जर आपण विचार केला, पांडुरंगाची मंदिरं कमी आहेत, रामाची मंदिरं कमी आहेत, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही, असं गाव नाही. का? त्याला तो गुण दिलेला आहे ना, यश. विठोबाने तो गुण त्याला बहाल केलेला आहे. हनुमान, ज्याने आपल्या मानाचं हनन केलंय त्याचं नाव हनुमान आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्ति. महाराज, हे गुण काय सहजासहजी येतात का हो? आपल्याला गुणवान व्हावं वाटतं आणि स्वतःचे अवगुणच कळत नाहीत. गुण कशी येतील? गुण मिळावेत असं वाटत असेल तर पहिली गोष्ट आपल्याला अवगुण कळले पाहिजे. आणि अवगुण ज्याला बाहेर काढता येत नाही त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. अवगुणाची हाती आहे अवघीच फजिती. गुण पाहिजे ना, देवाने गुण द्यावे असं वाटतं ना, मग अवगुणांना बाहेर काढा, गुण आपोआप येते. हनुमंतरायाला हा गुण का दिला विठोबाने? त्याचं मुख्य कारण आहे, हनुमंतरायाने मानाचं हनन करून, आपल्या इंद्रियांना जिंकून, आपली बुद्धी सतेज करून भगवंताची सेवा केली. हनुमंतरायाच्या सेवेचं काय वर्णन करावं? काय वर्णन करावं महाराज? मारुतराय जेव्हा रामप्रभूंची सेवा करतात ना, सगळी सेवा जेव्हा मारुतरायांकडे होती त्यावेळेला लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न, सीता माता सगळे एकत्र आले आणि सांगितलं, उद्यापासून आपण सगळ्यांनी सेवा वाटून घ्यायची, हनुमंतरायाला सेवा द्यायची नाही. बैठकीत ठरलं आणि सगळ्यांनी सेवा वाटून घेतली. लक्ष्मणजी पाय दाबतात, भरतजी काहीतरी सेवा करतात, सीता माता जेवणाची व्यवस्था पाहते. रामप्रभूंची सगळी सेवा वाटून घेतली. आणि जेव्हा हनुमंतराया निघाले ना महाराज, तेव्हा हनुमंतरायाला आत येऊच देणार. म्हटले, मारुतराया तुम्ही आत येऊ नका, तुम्ही बाहेर जा. हनुमंतराया म्हटले, का? त्यांनी ती लिस्ट दाखवली. त्या लिस्टवर सगळे लिहिलं होतं. लक्ष्मणाची सेवा कोणती, भरताची कोणती, सीतेची कोणती, सगळ्यांची सेवा होती. म्हणजे दिवसाच्या 24 तासाच्या त्या शेड्यूल मध्ये हनुमंतरायाला एकही सेवा राहिली नाही. मारुतरायाला फार खेद वाटला हो. पण भगवंताला झोपल्यानंतर जर काही सेवा असेल तर तेवढी तरी मला करू द्या ना. त्यांनी सांगितलं, नाही, तुला कोणती सेवा करता येणार नाही. म्हटले, मग परमात्म्याला जर जांभळी आली तर तेव्हा चुटकी वाजायची सेवा माझ्या वाट्याला द्याल का? रामप्रभूकडे गेले, काही नको मला, सेवा नको देऊ. आता यांनी तर दिलीच नाही मला सेवा, फक्त चुटकी वाजायची सेवा दे. अशा हाताने, ठीक आहे म्हटले, तेवढी सेवा तुला. हनुमंतरायाला आनंद वाटला. रामप्रभूची सगळी सेवा चालू होती महाराज, हनुमंतरायाला सेवा नव्हती, फक्त तेवढी सेवा घेतली. इतकं गोड वर्णन आहे. हनुमंतरायाला वाटलं, पण रामप्रभूंना जांभळी येईल कधी? आणि जर त्याच्या अगोदर जर मला झोप लागली मग काय करायचं? म्हटले, आपण चुटकी वाजत राहू, तिकडे जांभळी जेव्हा येईल तेव्हा येईल. आणि हनुमंतराय अशी चुटकी वाजायला लागली. आणि रामचंद्र प्रभूंना जांभळी आली. आणि काय विचारता महाराज, भगवंताचं जे तोंड आ झालं ते तोंड पुन्हा बंद होईना ना. का? तिकडे अशी चुटकी चालू होती. राम 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 असं भजन त्याचं त्या चालू होतं तिथे सेवा. सगळ्यांनी बघितलं रामचंद्र प्रभूंना काय झालंय, तोंड आ झालेलं आहे. विचारपूस केली, का झालं, कशामुळे झालं, काही कळेना. आणि मग लक्ष्मणाने कुणीतरी खुणावलं, म्हटले, हनुमंतराय कुठे, त्याला बघा.
आणि जेव्हा हनुमंतरायाचा शोध केला महाराज, तेव्हा राम राम भजन चालू होतं आणि तो चुटकी वाजत होता. आणि मग बोलावून आणलं, सांगितलं, हे बघ त्याचा परिणाम झालाय. आणि मग जेव्हा हनुमंतरायांनी चुटकी बंद केली, मग रामचंद्र प्रभूंचं तोंड बंद झालं. काय सेवेला भूलतो ना हा परमात्मा. इतकी सेवा होती महाराज, इतकी सेवा होती हनुमंतरायाची. म्हणजे सगळ्यांना सगळं दिल्यानंतर सीता माता म्हणते, तुम्ही रामप्रभूंना हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. अगं तो काही घेणारच नाही. नाही म्हटले काहीतरी द्या. सीता मातेने तो मोत्याचा हार दिला. मारुतरायांनी तो असा हार घेतला महाराज. त्या प्रत्येक मण्यामध्ये बघितलं, राम दिसतो का? दिसत नव्हता. हनुमंतराया आपल्या तोंडाने ते मणी कुरतडायचे, फोडायचे आणि फेकून द्यायचे. सीता मातेने पाहिलं, राग आला. अरे काय करतो? एवढा मोलाचा हार तुला दिला आणि तू मणी फोडून टाकतो. आई खरं सांगू तुला माते, अगं ज्याच्यात माझा राम नाही ते माझ्या काही कामाचंच नाही. एवढी सेवा होती महाराज हनुमंतरायाची. म्हणून त्याला गुण जो माझ्या भगवंताने दिला तो यश. भगवंताची ही लीला बघा ना. यश नावाचा गुण भगवंताने हनुमंतरायाला दिला. रावणाला मारल्यानंतर त्या गादीवर बसण्याचा अधिकार हा तसा रामचंद्र प्रभूंचा आहे, देवाचा आहे. कारण शत्रूवर विजय मिळवल्यानंतर ती जागा आपल्या मालकीची आहे ना, ज्याने मारले त्याने. पण नाही ना महाराज, ज्याला मारले तो रावण, आणि तो रावण मारल्यानंतर रामप्रभूंनी त्या गादीवर बिभीषणाला बसवलेलं आहे. बिभीषणाला, कारण बिभीषण हा रामप्रभूंच्या बाजूने आला आणि भगवंत आपल्या गुणांना देण्याच्या बाबतीत तो कमी करत नाही. बिभीषणाला संपूर्ण श्री संपत्ती देऊन टाकली, देऊन टाकलं. ठीक आहे म्हटले, तुला संपत्ती दिली ती बिभीषणाला, औदार्य दिलं ते कर्णाला. अहो रामप्रभूंच्या सोबत राहिलेला हा बिभीषण साक्षात भगवंत ज्याला प्राप्त होते त्याने देवाकडून भगवंताकडून काय घ्यावं तर म्हटली ही नासकी संपणारी लंका घेतली. हा काय शहाणा आहे बिभीषण? म्हणसी बिभीषण शहाणा परी तो मूर्ख जाणा. हा, संपत्ती सत्ता ह्या गोष्टी टिकणाऱ्या नाही तो. म्हणून त्या पंढरीच्या पांडुरंगाचे गुण ऐका. तो सांगतो काय टिकणार आहे काय नाही टिकणार आहे. संपत्ती टिकणारी नाही, पण बिभीषणाची इच्छा होती देऊन टाकली त्याला. परमात्मा हा आसक्ती रहित आहे. देण्याच्या बाबतीत त्याचा हात खंडा आहे, देऊन टाकतो तो. कर्णाला औदार्य दिलंय त्याने. कर्ण दानशूर आहे. आणि परमात्म्याचा हा गुण आहे का तो स्वतः दानशूर आहे. आणि म्हणून दान करणं हा जो धर्म सांगितलाय ना, त्याचं कारण आहे महाराज ते. दान धर्मान राज धर्मान, दानशूर असावं माणसाने. काही गोष्टी ज्या काळात आपल्या अंतकरणात निर्माण झाल्या त्याच काळात केल्या पाहिजेत. आपल्याला जर वाटलं एखाद्याला दान द्यावं तर ते देऊन टाकावं असं शास्त्र आहे. शतविहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, लक्ष विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत. शतविहाय भोक्तव्यम, 100 कामं बाजूला ठेवा पण जेवण पहिलं करा. भूक लागलेली आहे नाही म्हटले काम उरकून घेऊन मग जेवण करू, चालत नाही. शास्त्राचं ते वचन आहे. पहिलं जेवण करा, जेवण करा. शतविहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, 1000 कामं बाजूला ठेवा पण पहिलं स्नान करा, आंघोळ करा, स्नान करा. कारण ती तनशुद्धी आहे. मनशुद्धी करायची ना, मग अगोदर तनशुद्धी झाली पाहिजे. स्नान करा. 1000 कामं बाजूला ठेवा पण पहिलं स्नान करा. लक्ष विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत, 1,00,000 कामं बाजूला ठेवा पण दान करा. आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आला, याचक आला तर त्याला द्या. तुमच्याकडे जे असेल, जेवढी ऐपत कुवत असेल तेवढं का होईना पण त्याला द्या. द्या, दिल्याशिवाय वाढत नाही. दिधल्या विन प्राप्ती. ते धरणाला असा मोठा बांध असतो, भिंत असते मोठी, आणि त्याला छोटासा दरवाजा पण असतो. एवढ्या मोठ्या धरणाला भिंत बांधतात, ते पाणी अडवायला बांधतात, आणि त्याला जो दरवाजा ठेवला जातो ना महाराज, तो दरवाजा पाणी सोडण्यासाठी असतो.
दरवाजा बांधला पाणी सोडण्यासाठी, भिंत बांधली पाणी अडवण्यासाठी. मग दरवाजा कशासाठी ठेवायचा? त्याचं कारण सांगतो मी आपल्याला. एवढ्या मोठ्या धरणाला तुम्ही जेव्हा भिंत बांधता चालेल, पण त्याला छोटासा दरवाजा जर नाही ठेवला ना, का ते अख्खं धरण फुटण्याची शक्यता असते. तसं आपल्या श्रीमंती रूपी जीवनाच्या धरणाला, आपल्या श्रीमंती रूपी धरणाला छोटासा दान रूपी दरवाजा असला पाहिजे. आणि तो दान रूपी दरवाजा जर नाही ठेवला तर अख्खी ती भिंत कोसळण्याची शक्यता असते. म्हणून दान करणं गरजेचं आहे. शाळेत असताना कविता होती बघा विविधा करंदीकरांची. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे दान कसं केलं जातं ते शिकावं. आणि दान कसं करावं हे जर बघायचं असेल तर तुम्ही कर्णाकडे बघा. कर्ण महाराज एकदा दाढी करत होते आणि ती दाढी करत असताना अचानक एक भिकारी त्यांच्या दारात आला आणि त्याने कर्णाला दान मागितलं. आता कर्ण दाढी करत होता, अपवित्र अवस्थेत असताना दान करू नये असं शास्त्र नियम आहे. ज्या वाटीत पाणी होतं ना महाराज, ती वाटी सोन्याची आहे. कर्ण येतो, सम्राट येतो, ती वाटी सोन्याची आहे. कर्णाने डाव्या हातामध्ये ती वाटी त्याच्या आली आणि तशीच उचलीन त्याला सांगितलं ही घेऊन जा, सोन्याची वाटी घेऊन जा. नवल वाटेल आपल्याला. तो भिकारी म्हणतो महाराज द्यायची तर नाही द्यायची तर देऊ नका, पण कमीत कमी जर द्यायचीच ठरली तर मग उजव्या हाताने तरी द्या. आपण एकतर अपवित्र आहात, अस्वच्छ आहात, अजून आपलं स्नान झालं नाही, दाढी करताय, नका देऊ चालेल, पण मग द्यायची ठरली तर मग कमीत कमी उजव्या हाताने द्या. कर्णाने त्याला सांगितलं हे बघ म्हटले मी दाढी करतो आणि डाव्या हातात माझी वाटी आली, ही तू आत्ता घेऊन जा, त्याचं कारण सांगतायत कर्ण. कर्ण म्हटले मला आत्ता वाटलंय का तुला दान द्यावं म्हणून मी डाव्या हातातून वाटी तुला देतोय. डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर माझा निर्णय बदलला तर अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, क्षणोक्षणा पालट तिरंग, क्षणोक्षणा पालट तिरंग. अनंत बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पालट तिरंग, क्षण क्षणा पालट तिरंग, क्षण क्षणा पालट तिरंग. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणात रंग बदलते ना बुद्धी. म्हणून ज्या क्षणी वाटलं त्या क्षणी दान देऊन टाका. औदार्याच्या बाबतीत हा कर्णाचा गुण घेण्यासारखा आहे. भगवंताने ज्ञान नावाचा जो गुण दिला तो ब्रह्मदेवाला दिला. बघा ना ही सृष्टी काय बनवली ब्रह्मदेवाने. प्रत्येक निसर्गाची काही ना काही विशेषता आहे. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वेगवेगळे गुण धर्म सापडतात. बनवताना एका माणसासारखा दुसरा माणूस आपल्याला सापडत नाही. प्रत्येकामध्ये बदल आहे. हा गुण कुणाचा आहे? भगवंताचा आहे. ते ब्रह्मदेवाला दिलेला गुण आहे ज्ञान. तेवढं ज्ञान आहे ब्रह्मदेवाचं सखोल. म्हणून सृष्टी त्याने निर्माण करू शकले. हा ज्ञान नावाचा गुण हा ब्रह्मदेवाचा आहे. वैराग्य शुकाचार्यांना दिलेलं आहे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, पाचवा जो गुण भगवंताने दिला तो शुकाचार्यांना दिला. काय लीला आहे त्या परमात्म्याची. त्याचे गुण त्याने आपल्या भक्तांना दिले. शुकाचार्यांना वैराग्य दिलाय. 12 वर्ष आपल्या आईच्या उदरात राहिलेली शुकाचार्य मायेच्या भीतीने जेव्हा बाहेर येतात, भगवंताच्या विनंतीने बाहेर येतात, त्यांचं सामर्थ्य बघा ना. एक तर येत नव्हते, पण जेव्हा भगवान सांगतो अरे मी साक्षात जगत मालक भगवान, मी बाहेर उभा आहे, ये, तो बाहेर आला पण थांबला नाही. काय वैराग्य शुकाचार्यांचं. आणि जसे बाहेर आले तसे निघाले. संसाराची आसक्तीच नको. सुनैना मातेने म्हणजे जनक महाराजांच्या पत्नीने परीक्षा घ्यायची ठरली. शुकाचार्यांचं वैराग्य नेमकं खरोखर आहे का, नेमकं वैराग्य कुणाचं आहे पाहण्याकरता नारदांना बोलावलं आणि शुकाचार्यांना बोलावलं आणि एका पाळण्यामध्ये दोघांनाही बसवलं आणि सुनैना माता शुकाचार्यांच्या जवळ बसली.
बालवत अंतकरण होतं, प्रेमाने भरलेलं अंतकरण, परिपूर्ण वैराग्य अवस्था होती शुकाचार्यांची. आपल्या शेजारी कुणी माऊली स्त्री बसली याचं भान नाहीये त्यांना. सुनैना माता उठली आणि पुन्हा नारदाच्या जवळ जाऊन बसली. पण नारदांच्या जवळ जेव्हा सुनैना माता बसली ना, तेव्हा क्षणभर नारदांना जाणवलं माझ्या शेजारी एक स्त्री बसली. सुनैना मातेने डिक्लेअर केलं, वैराग्य फक्त शुकाचार्य. का? यांना जाणवलं एक स्त्री आपल्या जवळ बसली, पण यांना पुरुष बसला काय स्त्री बसली काय जाणवतच नाही. हे परिपूर्ण वैराग्याचं लक्षण आहे. हा गुण कुणाचा आहे? माझ्या विठोबाचा आहे. त्याने द्वारका निर्माण केली, त्याच्याबद्दल त्याला सुख नाही, आणि द्वारका बुडवली, त्याच्याबद्दलही त्याला दुःख नाही. हे वैराग्याचं मूर्तिमंत लक्षण आहे. म्हणून तो जेव्हा विटेवर उभा राहतो ना, तेव्हा तो हेच जगाला सांगतो, तुम्हाला काही मिळालं फार सुखी होऊ नका, काही गेलं दुःखी होऊ नका. काही गरज नाही. काही येईल काही जाईल. चांगले दिवस येतात, वाईट दिवस निघून जातात. ह्या संसाराचा तो खेळ आहे. तो तुम्ही त्या पद्धतीने पहा. हा वैराग्य लक्षण ईश्वर देतो आपल्याला, तो भगवंत देतो. आणि भगवंताने ऐश्वर्य दिलं ते अर्जुनाला. अर्जुन हा ऐश्वर्य युक्त आहे. म्हणून 6च्या 6 गुण भगवंताने आपल्या भक्तांना देऊन टाकले. आणि म्हणून तो गुणांचा सम्राट आहे, गुणांचा निर्माता आहे. सकळ गुणांच खान आहे परमात्मा. आणि म्हणून त्याच्यासारखा कुणीच नाही. अगाये उदारा अगा विश्वंभरा, रखुमाईच्या वरा पांडुरंगा. माझ्या विठोबाची ही गुणकथा आहे. त्याचं नाम जगाला तारक आहे. नाम त्याचं जगाला निर्दोष करतं. त्याची रूप जगाला निर्भय करतं. मी आहे, काळजी करू नका, ही निर्भयता त्याचं रूप देतं आम्हाला. आणि त्याचे गुण मनुष्याला निश्चिंत करतात. नाम निर्दोष करतं, रूप निर्भय करतं, आणि त्याचे गुण निश्चिंत करतात. आणि मनुष्याचे जेवढी काही आटापिटा चाललाय ना जीवनाचा, तो फक्त निश्चिंत होण्याकरता चाललाय. आणि त्याला मात्र निश्चिंतता सापडत नाही, ती त्याच्या चरणावर आहे. तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला. म्हणून वारकरी त्याच्या चरणाला पाहण्याकरता जातो, त्या सावळ्याचं ते चिंतन पाहण्याकरता जातो. आणि म्हणून त्या भगवंताला आपण मोठ्या प्रेमाने हाक मारावी. काय तुझी रूप, काय तुझं गुण, काय तुझ्या लीला आहेत देवा. सावळ्या ये रे बावन माळी, सावळ्या ये रे बावन माळी. सावळ्या ये रे बावन माळी, सावळ्या ये रे बावन माळी. सावळ्या ये रे बावन माळी, सावळ्या ये रे बावन माळी. सावळ्या ये रे बावन माळी, सावळ्या ये रे बावन माळी. सावळ्या ये रे बावन माळी, सावळ्या ये रे बावन माळी. सावळ्या ये रे बावन माळी, सावळ्या ये रे बावन माळी. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. 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 ओ जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. ओ जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा पुंडली रखुमाई. कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की.
अनंत नामाने, अनंत रूपाने, अनंत गुणांनी नटलेला हा भगवान श्री पंढरीनाथ श्री विठोबा, त्याच्या गुणकथेचा विचार आपण आजच्या कथेमध्ये केलेला आहे. उद्याच्या कथेमध्ये आपण भगवान श्री विठ्ठलाची भक्त कथा, परमात्मा आणि भक्तांचा जो आलेला सहवास आहे, भगवंत आणि भक्ताची जी अद्भुत अशी विठोबाची लीला आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आजच्या कथेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.